नमस्कार. मी हेमंत वसंत गिरडे, राणा सदाशिवपेठ. मी गेली 30 वर्ष ही शस्त्र संग्रह करत आहे. नवीन पिढीला जुन्या शस्त्रांबद्दल कुठलीही माहिती नाही. जर त्यांना असं वाटत होतं की आई वडील असं सांगतात की जुनी शस्त्र खूप जड असायची, ती उचलू शकत नाही, आई वडिलांचं म्हणजे मुलांना कळत नाही, घेतणार नाही. पण असं काही नाही आहे की आपण सुद्धा ते वापरू शकतो, त्याचं वजन हलकं असतं. आणि नवीन पिढीला हे कळावं म्हणून आम्ही शस्त्र कलेक्शन केलेलं आणि त्याच्यासाठी आम्ही हे अभ्यासपूर्व प्रदर्शन आम्ही ठिकठिकाणी भरवित असतो. ह्याच्यामध्ये माझ्याकडे महाराजांनी जगदंबा तलवार, भवानी तलवार वापरली त्या टाईपच्या माझ्याकडे धोप आहेत, कट्यार आहेत, वाघनखं आहेत, नंतर पिचुवा आहे. ही जी शस्त्र आहेत की जी आपल्याला पाहायला मिळत नाही, दुर्मिळ आहे, की माझ्याकडे सर्व प्रकारची शस्त्र आहेत. त्यात ढाली, कट्यारी, भाले, बंदूक सर्व प्रकारची शस्त्र आहेत. तर ही मुलांना बघण्यासाठी मी आपण उपलब्ध केलेली हे अभ्यासपूर्व प्रदर्शन आहे. त्यासाठी आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी जे तोफेबद्दल माहिती सांगत होता त्या तोफेचं वैशिष्ट्य काय ते मला सांगा. पूर्वी जे तोफ वापरली जायची त्या तोफेची लोकांना कुठल्याच प्रकारची माहिती नाही की तोफ कशी असते, कशी वापरली जाते. तर तोफेचा वापर असा आहे की पुढच्या बाजूने त्याला गन पावडर भरली जाते, काळी दारू असते त्याला आपण म्हणतो, की पुढच्या बाजूने भरली जाते, त्याला ठासली जाते. एक ठासणी असते, ठासणीने मग लाकडाची ठासणी असते आणि ठासायची. तुम्ही जेवढे कडक ठासाल तेवढं तुमचं कॉम्प्रेशन त्याचं वाढतं. आणि मागच्या बाजूने एक बारीक होल असतं, त्याला बत्ती देतो आपण, त्याला बत्ती देणं म्हणतात. त्याच्यावर थोडीशी दारू टाकायची आणि पुढे आपण ठासल्यानंतर पुढे तोफेचा गोळा ठेवायचा, लोखंडी गोळा ठेवायचा. ते आपल्याला बुरुट फोडायचा असेल, दरवाजा तोडायचा असेल तर गोळा ठेवायचा लोखंडी आणि पेटवायची. तर गोळा जाऊन तिकडे दरवाजावर आपटणार किंवा बुरुजावर आपटणार आणि तुम्हाला भगदाड पडतो. अशा टाईपचं ते आहे. किंवा जर तुम्हाला माणसं मारायची असेल तर त्याच्यात खिळा, पत्रा, छर्रे जे काय असेल ते सगळं भंगार पुढे टाकून द्यायचं. ते उडतं. ते उडल्यानंतर माणसं समोरची जखमी होतात आणि जखमी झाल्यामुळे रक्तप्रवाह वाहतो आणि त्याने माणसं मृत्यू होतात. असं एक तोफेचं कार्य आहे. अशा प्रकारचं